नमस्कार सकीनो, मी अलका बाबर. माझ्या अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. नामदेवाचे कीर्तन चालू असताना परमेश्वराने कोणता चमत्कार केला, हा व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. नामदेवाचे कीर्तन चालू असताना परमेश्वराने घडवून आणलेला चमत्कार. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव एकदा एकत्र तीर्थयात्रेस निघाले. वाराणसी, गया, प्रयाग अशी गावे फिरत फिरत ते औंड या नागनाथ या ठिकाणी आले. ते शंकराचे स्थान होते. इतर ठिकाणाप्रमाणेच काही ठिकाणी कीर्तन करून आपली सेवा ईश्वरचरणी अर्पण करायची असे त्यांनी ठरवले. महादेवाला वंदन करून नामदेवाने कीर्तनास प्रारंभ केला. कीर्तनाला पुष्कळ लोक जमले होते. ते कीर्तन ऐकण्यात तल्लीन झाले. इतक्यात लोकांचा आरडाओरडा ऐकू आला. लोकांच्या नजरा मागे वळाल्या. कीर्तन थांबले. दारातून काही विरोधक आत आले. ते विरोधक रागावून नामदेवाला म्हणाले, हा कैलासपती उमारम्मन आहे. यांना खरी कीर्तन प्रिय नाही. तुम्ही पंढरपुरात जा आणि तिथे भले नाचा. विरोधकाचे हे बोलणे ऐकून श्रोते म्हणाले की विठ्ठल काय आणि शंकर काय, या दोघात भेद नाही. शंकरासमोर कीर्तन करू नये असे कुठे सांगितले आहे का? हे ऐकून विरोधक अधिकच चिडले. ते म्हणाले, तुम्ही अभिमानाचा ताटा धरून आम्हाला ज्ञान शिकवता काय? तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर व्यर्थ मार खाल. सारे शांतपणे तसेच उभे राहिले. तिथून कोणीच हालावयास सिद्ध होईना. ते पाहून विरोधकांनी ठरवले की या नामदेवालाच इथून हकलवले पाहिजे. ते विरोधक नामदेवांना म्हणाले, तुझ्या कीर्तनामुळे आम्हाला देवळात यायला वाट नाही आणि तू देवळाची वाट अडवला आहेस. भलं तुला कीर्तन करायचं असेल तर देवळाच्या मागे जा आणि कीर्तन कर. हे ऐकून नामदेवाने विरोधकांना साष्टांग नमस्कार केला आणि ते देवळाच्या मागच्या बाजूस आले आणि तिथे कीर्तन करू लागले. भगवंताच्या कीर्तनात खंड पडल्याने सद्गदित अंतकरणाने त्यांनी पांडुरंगाचा धावा चालू केला. त्याच्या विठ्ठल नामातली तळमळ इतकी वाढली की त्यांची अंतरतेची हाक भगवंताला ऐकू गेली. पूर्व दिशेला तोंड असलेले शंकराचे देऊळ नामदेवाच्या समोर येऊन उभे टाकले. हा चमत्कार पाहून जमलेले सारे लोक अचंबित झाले. कैलासपती नामदेवास पावन झाले असे सारे म्हणू लागले. तितक्यात शंकराची पूजा आटपून विरोधक देवळासमोर आले. तो पुन्हा नामदेवाचे कीर्तन समोर चालूच आहे. काहीतरी गडबड आहे त्यांच्या लक्षात आले. भगवंताने साक्षात देऊळ फिरवले. हे कळल्यावर विरोधक लज्जित झाले. परमेश्वराचा प्रिय भक्त कोण हे परमेश्वराने स्वतःच दाखवून दिले. खेद झालेले विरोधक कीर्तनास बसले. फिरलेले देऊळ मात्र आज तागायत तसेच आहे. ईश्वराची भक्ती केल्यास, त्याला तळमळीने हाक मारल्यास तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वराला आपला भक्त कोण हे ठाऊक असते. तो नेहमीच भक्ताला सहाय्य करतो. माझा हा व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठू माऊली.